गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. काल आणि आज असा न्यूज रिपोर्ट येत आहेत की नागपूर अमरावती हा जो नॅशनल हायवे आहे त्याच्यावर रहाटगाव म्हणून एक आहे, अमरावतीच्या जवळ येते. तर तिथे एका बिबट्याचा एका सुसाट वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला आणि महिनाभरातली ही चौथी घटना आहे. अशा प्रकारे 4 बिबट्यांना एका महिन्यामध्ये आपले जीव गमवावे लागलेले आहेत आणि ते सुद्धा बेशिस्त आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे. आता ह्या घटना दिवसेंदिवस, ह्या दुर्दैवी घटना भारतामध्ये सगळीकडे वाढत चाललेल्या आहेत असं आपण पाहतोय. ह्याला कंट्रोल करायला काही गोष्टी तिथे आहेत, पण त्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे. जसं की जे लॉज आणि पनिशमेंट्स आहेत अगेन्स्ट दिस रॅश ड्रायव्हिंग, ओव्हरटेकिंग, ड्रंकन ड्रायव्हिंग, याच्यासाठी जे लॉज आहेत आणि पनिशमेंट्स ज्या आहेत त्या अत्यंत माइल्ड आणि निग्लिजिबल आहेत. त्याच्यामुळे एनीबडी कॅन गेट अवे विथ दॅट. थोडीशी पनिशमेंट भरून लोक सुटून जात आहेत आणि त्याच्यामुळे दिस क्राईम्स आर हॅपनिंग ऑफन. तर जर ह्या लॉजमध्ये आणि त्याच्या पनिशमेंटमध्ये अमेंडमेंट्स केल्या तर निश्चितच ह्या दुर्दैवी घटना कमी होतील. त्याचप्रमाणे आपण हे बघतो की हे जे नॅशनल हायवेज आहे त्याच्यावर अगदी 24 आवर्स पोलिसांचं पॅट्रोलिंग अत्यंत नेसेसरी आहे. जर एखाद्या टोल नाक्यावर, चेकपोस्टवर काही पोलीस इथे ठेवले तर दॅट इज नॉट गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. कारण त्या चेकपोस्टवरून निघाल्यावर ते तशीच वाहनं तिथे सुसाट जाणार आहेत आणि अगदी कंट्रोललेस ड्रायव्हिंग त्यांचं होणार आहे. त्याच्यामुळे 24 आवर्स इथे पोलिसांचं पॅट्रोलिंग तिथे हवं आहे, नाईट आणि डे दोन्हीही वेळेला, जेणेकरून हे जे रॅश ड्रायव्हिंग आहे ते थोडं कंट्रोलमध्ये आणता येईल. आपण असं बघतो आहे की भारतामध्ये नवीन नवीन हायवेज हे मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्ट केल्या जात आहेत. नॅशनल हायवेज आर बीइंग कन्स्ट्रक्टेड इन व्हेरी लार्ज अमाऊंट आणि त्यावेळेला माणसांची तर व्यवस्था केली जाते तिथे. हे जे रोड्स आहेत हे नॅशनल हायवेज हे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कडून बांधले जात आहेत आणि माणसांची व्यवस्था करतायत ते, पण प्राण्यांची व्यवस्था तिथे होत नाही आहे. कारण प्राण्यांसाठी तिथे अंडरपासेस जरुरी असतात, म्हणजे भुयारी मार्ग आपण ज्याला म्हणतो. कारण एखादा जेव्हा रोड जात असतो तेव्हा त्याच्यासाठी खालून त्याला भुयारी मार्ग, अंडरपास तयार करावे लागतात, म्हणजे जेणेकरून हे प्राणी तिथे त्याच्यातून, त्या भुयारी मार्गातून ते ट्रॅव्हल करतील आणि वरचा ट्रॅफिक त्यांना म्हणजे तो फेस करावा लागणार नाही. पण अत्यंत रेअर केसेसमध्ये हे अंडरपासेस बिल्टअप केल्या जात आहेत आणि जी ही कंट्रोलिंग मिनिस्ट्री आहे या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची, त्याच्यातल्या ज्या कन्सर्ट अथॉरिटीज आहेत ते ह्यांना हा प्रश्न विचारत नाही आहेत NHAIच्या लोकांना की तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट करताना प्राण्यांची कशी व्यवस्था करताय, तुम्ही अंडरपासेस बांधताय की नाही, बांधलेत की नाही. हे ते आर नॉट क्वेश्चनिंग अबाउट धिस बिकॉज they are not bothered about it and they are not enough knowledgeable किंवा they are not playing the responsible role. त्याच्यामुळे somehow त्याच्यावरती अंडरपासेस बिल्टअप केल्या जात नाहीत आणि मग प्राणी तिथे ट्रॅव्हल करतात. पुष्कळसे प्राणी कधी कधी रात्रीच्या वेळेला तिथे ट्रॅव्हल करत आहेत कारण त्यांची ती जनरल टेंडन्सी असते आणि मग रॅश ड्रायव्हिंग समोर त्यांना आपले जीव गमवावे लागत आहेत. तर ह्या जर 2-3 गोष्टी आपण फॉलो केल्या, जसे की स्ट्रिंजंट लॉज आणि पनिशमेंट्स रॅश ड्रायव्हिंगसाठी आणि पोलिसांचं पॅट्रोलिंग 24 आवर्स नॅशनल हायवेजवर आणि त्याचप्रमाणे अंडरपासेसचं कन्स्ट्रक्शन प्रत्येक नॅशनल हायवेवर, तर ह्या जर गोष्टी तिथे झाल्या तर ह्या ज्या दुर्दैवी घटना आहेत मुक्या प्राण्यांना ज्यांच्यामुळे जीव गमवावे लागत आहेत त्या निश्चितच कमी होतील. थँक्यू.